हाय एव्हरीवन, कशा आहे मित्रांनो? तुम्ही परळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहे बीकॉम फर्स्ट सेम आहे की तुम्ही एक्झाम्पल लिहत जा रे बाळांनो, लिहत जा रे पिंट्यानो, लिहत जा. अबे लिहिसान नाही तर कसं जमेल? बाबू लिहिलं पाहिजे. बीकॉम फर्स्ट सेम सेमिस्टर फर्स्ट एनईपी आहे तुमचं सिलेबस. फायनान्शियल अकाउंट कोणता सब्जेक्ट आहे आपला? फायनान्शियल अकाउंट. ट्रायल बॅलन्स काय शिकत आपण? ट्रायल बॅलन्स आहे की नाही. एक्झाम्पल 2 दिलेलं आहे मी तुम्हाला. एक्झाम्पल किती लिहिले आहे आपण? 2. किती घेतलेले आहे? 2. टू एग्जाम्पल लिए बच्चों अपन ने. अभी एग्जाम्पल 4. एग्जाम्पल किती है? 4. ये आप दिखा बताया मैंने आपको. एग्जाम्पल 5 दिख रहा है और ये एग्जाम्पल 4. इथं फक्त प्रिपेअर द ट्रायल बॅलन्स दिलेला आहे, म्हणजे याचा ट्रायल बॅलन्स तयार करायचा आहे. आणि इथं सुद्धा दिलेला आपल्याला फॉलोइंग आर द बॅलन्स ऑफ बी कंपनी लिमिटेड अँड 31 मार्च प्रिपेअर ट्रायल बॅलन्स आहे की. तर तुम्हाला मी 3rd नंबरच्या लेक्चर मध्ये तुम्हाला मी शिकवलं. आणि 1st नंबरला आखणी ही 2 प्रकारची असते. मांडणी जी असेल तुमची किती प्रकारची असेल? 2 प्रकारची. किती प्रकारची असेल? 2 प्रकारची. ध्यान में आया बच्चों? समझ गया? देखो अब अपन क्या लिखेंगे? हेडिंग. एक इसको मैं हेडिंग दिखाता, वही दोनों इसको तुमने ड्रॉ कर देना. इन द लेजर बुक्स ऑफ बी कंपनी. कंपनी. ओके. ट्रायल बॅलन्स काय लिहायचं? ॲज ऑन 31 मार्च. आता हा मार्च महिन्यामध्ये इथं वर्ष नाही आहे दिलेलं, मग डॅश दाखवा. काय दाखवा तुम्ही? डॅश आहे की नाही. आणि आखणी करायची. काय करायची मित्रांनो? आखणी. बघा 2 प्रकारची आखणी करू. ओके. किंवा मग पहिलं एक्झाम्पल सोडून दुसरा एक्झाम्पल पुन्हा सोडू का? तसं करू का मित्रांनो? चालेल का? नाही तर मग एकाच याच्यावरती बघा पहा, लक्ष द्या. तसंच करू आपण. पहिला एक्झाम्पल मग हे झालं, हे पुसून घेतो. 2nd नंबरचा एक्झाम्पल बघू आता. बघा आता फर्स्ट नंबरचा एक्झाम्पल पहिले. कोणता? फर्स्ट. तुम्हाला मी सांगितलेलं इथं काय लिहिसान? पर्टिक्युलर. इथं अमाऊंट. कोणती? डेबिट. इथं क्रेडिट. अमाऊंट. असेट. आणि काय राहणार तुमचे? एक्सपेन्सेस. इथं काय येणार? फक्त इन्कम. काय येणार मित्रांनो? इन्कम. काय येणार तुम्हाला? इन्कम. मग फर्स्ट नंबरला दिलेला आपल्याला कॅपिटल. कॅपिटल काय असते? क्रेडिट बाजूला इन्कम होणार आहे. भविष्यामध्ये काय होणार आहे? त्यांची इन्कम. म्हणजेच आपल्याला इथं दाखवायचं तुम्हाला कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट 50,000 ही इन्कम होत असते भविष्यामध्ये, जी आपण इन्व्हेस्टमेंट करतो व्यवसाय चालवण्यासाठी, बिझनेस काय करण्यासाठी, चालवण्यासाठी. तर आपलं काय राहते? इन्कम राहते. त्यानंतर कॅश. कॅश काय आहे? तुमची असेट आहे. कॅश काय? तुमची असेट. ही कॅश 28,600. 28,600. आता बघा इथं काय दिलेलं, मी या पहिल्याच्या गणितामध्ये तुम्हाला हे असं पद दिलेलं नाही. काही पद सगळ्याच लेक्चरला नवीन नवीन आहेत. तसं ट्रायल बॅलन्स कसं सोडवायचं, प्रत्येक लेक्चरला मित्रांनो नवीन नवीन ट्रायल बॅलन्स दिलेले आहेत. तुम्हाला पद सुद्धा दिलेले आहेत. तर बघा मित्रांनो, गुड्स आहे ना, गुड्स. इथं सुद्धा गुड्स आहे. इथं गुड्स अकाउंट 4,000 डेबिट आहे, म्हणजेच तुम्हाला डेबिटला लिहावं लागेल. इथं गुड्स अकाउंट 5,000 आहे. काय दिलेलं आहे इथं? सीआर. सीआरचा अर्थ असते क्रेडिट आणि डीआरचा असते डेबिट. हे एक्झाम्पल 2 आहे. हे एक्झाम्पल 1 आहे. गुड्स अकाउंट. इथं लिहायचं आपण गुड्स अकाउंट. गुड्स अकाउंट डेबिटला सांगितलं त्यांनी 4,000. त्यानंतर फर्निचर. फर्निचर तर असेटच आहे. फर्निचर अकाउंट. फर्निचर अकाउंट किती? 10,000 डेबिट. त्यानंतर बँक. बँक आहे तुमची असेट. बँक आहे मित्रांनो आपली असेट, त्यामुळे बँक सुद्धा डेबिट बाजूला. बँक किती येणार? 10,000. हे 10,000 आहे ना. त्यानंतर दिलेला आता इथं बघा संतोष अकाउंट. अगर कोणत्या नावाचं अकाउंट दिलेलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला डेबिट क्रेडिट दाखवलेलं असेल. तर बघा संतोषी अकाउंट. संतोषी आहे. संतोषी अकाउंट सॉरी. संतोषी अकाउंट क्रेडिट. सीआर लिहिलेला आहे. याचा अर्थ हे क्रेडिटला लिहायचं. कुठे लिहायचं आहे तुम्हाला? ते क्रेडिटला.
शी अकाउंट, संतोष अकाउंट 6000, किती 6000. त्यानंतर दिलेला आपल्याला ऑफिस एक्सपेन्सेस, सॉरी ही इथं काय लिहिला क्रेडिट, क्रेडिट लिहिलेला त्यांनी संतोष अकाउंट CR म्हणजे क्रेडिट, किती अमाऊंट आहे 6000. त्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस डेबिटला येतात. ऑफिस एक्सपेन्सेस नेहमीकरिता कुठे राहतील पिंट्यानो, ऑफिस एक्सपेन्सेस कुठे राहतात रे, एक्सपेन्सेस आहे ते डेबिट मध्ये येणार, एक्सपेन्सेस कुठे येणार डेबिट बाजूला. म्हणजेच मग एक्सपेन्सेस दाखवायचे आपल्याला डेबिटला 1000, किती दाखवायचे 1000. स्टेशनरी सुद्धा एक्सपेन्सेस आहेत ना, स्टेशनरी कारातील आपले एक्सपेन्सेस, हे लक्षात ठेवायचं की स्टेशनरी एक्सपेन्सेस राहतात. खर्च आहे तो, व्यवसायामध्ये तुम्हाला त्या गोष्टीची आवश्यकता असते स्टेशनरीची, म्हणून तुम्हाला काय राहतात ते एक्सपेन्सेस. 500 रुपये. ड्रॉइंग DRAWING नाही तर ड्रॉइंग म्हणजे सर चित्रकला. अरे चित्रकला नाही, घरी नेलेल्या वस्तू त्या व्यक्तीनं ज्याचा व्यवसाय असेल त्याने अगर त्याच्या हाऊस म्हणजे घरी नेलेले असेल बायकोसाठी किंवा मुलीसाठी, तर ते त्याच्या घरचा काय राहतो एक्सपेन्सेस राहतो, व्यवसायामधून काय होते कमी. डिस्काउंट. आता डिस्काउंटचं एक आहे, डिस्काउंट अगर तुम्हाला रिसिप्ट दिलेला असेल तर क्रेडिटला लिहायचं. डिस्काउंट काय दिलेलं असेल रिसिप्ट तर क्रेडिटला लिहायचं, आणि डिस्काउंट मध्ये काहीच दिलेलं नसेल तर डेबिटला दाखवायचं. पण आता इथं बघू, डिस्काउंट रिसिप्ट नाही आहे लिहिल, परंतु इथं CR लिहिलेला आहे. डिस्काउंट रिसिप्ट नाही आहे लिहिल, परंतु काय लिहिलेला आहे CR, म्हणजे याचा अर्थ क्रेडिटला लिहायला लागेल. कुठे लिहावं लागेल तुम्हाला ते क्रेडिटला. त्यानंतर बघा रेंट अकाउंट, इथं काही दिलेलं आहे का रिसिप्ट किंवा पेड दिलेला नाही, रिसिप्ट दिलेला नाहीये म्हणजेच ते डेबिटला लिहायचं. रिसिप्ट दिलेला नाही म्हणजे कुठे लिहायचं ते डेबिट बाजूला. RENT रेंट अकाउंट. रेंट अकाउंट किती आहे 1000 है ना, 1000. आता यांची करायची मित्रांनो तुम्हाला ऍडिशनल, काय करायची आहे ऍडिशन. ओके, आलं लक्षात. या पद्धतीची तुम्ही आखणी करता आणि ऍडिशनल करा, म्हणजे आता काय येणार एकदम गणित बरोबर आलं पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि नवीन विद्यार्थी मित्रांनो असाल तुम्ही तर बेलचं बटन सुद्धा दाबा आणि सबस्क्राईब करा. लवकरात लवकर तुम्हाला प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन मिळत राहणार. आलं लक्षात मित्रांनो. तर बघा आता आपण बघूया यांची ऍडिशनल. हे 50,000 6000 हे 100 म्हणजे 56,100 हे ते येऊन जाते. ओके, काहीच विषय नाही. त्यानंतर बघा आता हे ऍडिशनल पहा तुम्ही. 10,000 हे 20,000 म्हणजे किती येणार आहेत ते 40,000. किती येणार आहे मित्रांनो, हे बघा इथं 40,000. हे 20,000, 10,000 हे 40,000. आता उरले तिकडचे 1,000 हे 3,000 झाले. 3,000 आणि 4,000 किती होतात, 3 आणि 4 7,000 आणि त्यानंतर 8 किती होतात 15,000 आहे की नाही. मग हे 15,000 दाखवायचे. आता आपण हे 15,000 आहे ना. मग 600 आणि हे 500 म्हणजे किती होतील ते 1,100. बघा 0 0 1 5 1 6 आणि 4 + 5 बघा 56,600. हे तोंडी बेरीज झाली पाहिजे तरच ते गणित कामाचं, म्हणजे तुम्ही कामाचे नाही तर काही नाही. व कॅल्शियम, आजकाल ते कॅल्शियमचा वापर करता, अरे तोंडी आला पाहिजे नाही भेट, तसं नाही जमत. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या मित्रांनो, मी ते गणित पुसतो. आता आपल्याला नेक्स्ट एक एक्झाम्पल बघायचं आहे. हे बाजूचं एक्झाम्पल बघूया आता आपण. म्हणजेच आता हे एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलं असेल, काहीच टेन्शन नाही. पुसतो मी मित्रांनो आता हे. बघा आता पुन्हा मित्रांनो बरोबर गणित करत जा, लिहत जा, नाही तर तुम्हाला गणित पेपर मध्ये येणार नाही. तुम्हाला सांगतो मी जे लेक्चर सोडवत आहेत ते संपूर्ण बघा, तुम्हाला 100% तुम्ही पास होता. आणि एवढे लेक्चर तुम्हाला पूर्ण युट्यूब वरती भेटणार नाही. आपलेच लेक्चर तुम्हाला एकदम बेस्ट क्वालिटीचे भेटणार आहेत, पाहून घ्या. त्याचे कंटेंट सुद्धा, म्हणजे हे गणित एकदम वेगळ्याच प्रकारचे आपण शिकवतो. बिलकुल पूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला वेगळ्या प्रकारचे गणित दिसतील. बघा ही पद्धत. त्यानंतर इन द लेजर बुक्स ऑफ, आता इथं प्रिपेअर दिलेलं आहे, मग काहीच नाही तर मग इथं ट्रेडर्स लिहा आहे की नाही. किंवा मग कंपनी ट्रेडर्स चालते. ट्रेडर्स. त्यानंतर ट्रायल बॅलन्स आहे की नाही. अजून 30% मार्क काही दिलेला नाही तर डाईट डॅश. त्यानंतर आखणी दाखवून द्यायची. आखणी 30 डेबिट क्रेडिटची करा. आता पुन्हा आपण 2 पद्धतीची आखणी करू बस. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं तुम्हाला गणित सांगतो वाटल्यास मी. हे घ्या, तेच आहे, काहीच फरक नाही आहे. सर कसे सांगत आहे की नाही. असं नाही, दोन्ही पद्धती आल्या पाहिजेत तुम्हाला.
अशी पद्धतीचा आखणी करतात आणि त्याही बी पद्धतीनं गणित सोडवतात, काहीच फरक नाही, फक्त अमाऊंट मध्ये डेबिट आणि क्रेडिट, आणि हा सुद्धा हा डेबिट आणि हा क्रेडिट, हे बाजू डेबिट आणि क्रेडिट. काय त्याच्यामध्ये हे अमाऊंट आणि हे सुद्धा अमाऊंट, पर्टिक्युलर. ओके, हा हे पर्टिक्युलर लिहून घ्या, पर्टिक्युलर. त्यानंतर हेडिंग दाखवलेलंच आहे आपण. तर बघा एकदम सोप्या आणि साध्या भाषेत कॅश अकाउंट दिलेला आहे. कॅश का आपली असेट आहे, कॅश का आपली असेट डेबिटला येणार, कॅश का आपली असेट डेबिटला, कॅश अकाउंट डेबिटला 12,000 झालं. हा त्यानंतर कॅपिटल दिलेला आपल्याला, कॅपिटल इन्कम असते, काय असते आपली इन्कम, कॅपिटल काय असते इन्कम, कॅपिटल अकाउंट 40,000. हा आलं लक्षात. कॅपिटल कुठे येणार आहे क्रेडिटला, कॅपिटल कुठे येणार क्रेडिटला येणार. हे गुड्स इथे लिहिला क्रेडिट, काय लिहिलं क्रेडिट, मग क्रेडिट. अरे हे गुड्स म्हणजे परचेस आणि सेल, परचेस आणि सेल तेच आहे, दुसरं काहीच नाही आहे. हा त्याच्यामध्ये कॅपिटल अकाउंट गुड्स अकाउंट तयार केलेलं असेल काही व्यवसायामध्ये, असं दाखवलं. परचेस अकाउंट सेल अकाउंट तयार केलेलं नसेल. लेजर बुक झाले ना आपले. हा लेजर बुकचे अजून गणित देणार मी तुम्हाला, काहीच विषय नाही मित्रांनो. ट्रायल बॅलन्सचे भरपूर गणित आहेत आपल्याजवळ, एंट्र्या पण भरपूर आहेत माझ्याकडे, भरपूर सिलेबस आहे. हे अर्धी 50% नोट्स आहे माझ्याकडे, फक्त 50% म्हणजे त्यामध्ये भरपूर गणित आहेत. हा तरी तुम्हाला लेक्चरमध्ये त्याच्यात लेक्चर आता कसा व्हिडिओवरती असल्यामुळे तुम्हाला काही कमी दिलेला आहे, त्याच्यामुळे सांगतो. अगर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर मला कमेंट्स करा, व्हॉट्सअपवरती माझा नंबर दिलेला आहे, हा तुम्हाला भेटून जाणार, काहीच हरकत नाही. बघा खूप गणित आहेत माझ्याकडे, 50, 60, 100 गणित आहेत. ट्रायल बॅलन्स, ओपनिंग, कॅश, लेजर बुक्स, गुड्स अकाउंट, सबसिडी बुक्स भरपूर आहे. इथं फक्त 2च चॅप्टरची दिलेली आहे, 3 चॅप्टर खूप आहे. बघा आता कॅपिटल गुड्स क्रेडिटला, गुड्स अकाउंट कुठे दाखवलं आहे ना क्रेडिटला, एक गुड्स अकाउंट क्रेडिट 5,000. त्यानंतर बँक अकाउंट, बँक डेबिटला येत असते, असेट आहे ते. बँक अकाउंट काय आपली असेट, बँकची 19,000 काय 19,000. फॅन सुद्धा आपली असेट आहे, फॅन सुद्धा असेट. फॅन अकाउंट 5,000. त्यानंतर कमिशन, इथं क्रेडिट लिहिलं आहे, दिसलं क्रेडिट, कमिशन क्रेडिट, COMMISSION, कमिशन अकाउंट. कमिशन अकाउंट किती आहे 2,000 है ना. हा त्यानंतर पांडे, आता बघा नाव दिलेलं आहे ना नाव, मग इथं पांडेचा अकाउंट काय लिहिला डेबिट, विशाल अकाउंट इथं काय लिहिला क्रेडिट, मग डेबिट आहे दिलेलं, डेबिटला दाखवा. डेबिट कोणती बाजू आहे, ही तुमची हे असेट आणि एक्सपेन्सेस, ही इन्कम आहे, काय तुमची इन्कम. हा पांडे अकाउंट 12,000 झालं. हा त्यानंतर विशाल, विशाल हा क्रेडिट आहे, विशाल अकाउंट क्रेडिट आहे 2,000 आहे ना. हा त्यानंतर काय दिलेला रेंट, रेंट इथं रिसिव्ह वगैरे आहे का दिलेलं नाही आहे, दिलेला रिसिव्ह नाही आहे, त्याच्यामुळे डेबिटलाच लिहायचं, म्हणजे एक्सपेन्सेस असं समजायचं ते. हा रेंट अकाउंट अलग लक्षात 1,000, किती 1,000. त्यानंतर आता यांची ऍडिशनल काय करायची, त्यांची ऍडिशनल टोटल. बघा आता टोटल करूया आपण. आता टोटल कशी करता रे मित्रांनो. टोटल 40,000, 45,000, 47,000, 48, 49,000. परत तोंडी झाली पाहिजे. हा त्यानंतर बघा आता हे करू आपण. हे बघा याच्यातले 10,000 घ्यायचे, 10,000 झाले किती 30,000. असं डोकं चालवायचं, 10,000 30,000. आता या बाजूचे घ्यायचे 3 संख्या. हे 9,000 5,000 आहे, म्हणजे 14,000, 14, 15, 16, 17 आणि 18 प्लस 19,000 किती झाले 19,000. बघा 0 0 0 9 आणि 4 49,000 आलं बरोबर. काहीच विषय नाही, एकदम बरोबर येते 49,000. फक्त बरोबर लक्ष द्यावं लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या, काहीच हरकत नाही. काढला मित्रांनो, ओके झाला स्क्रीनशॉट काढलं. नेक्स्ट लेक्चरला भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.